Good evening everyone. Myself Miss Ananya Shaganakwar. I am studying in class 8 in the Buddhist International School Nasik. Today I represented myself as Ramabai. म्या रमाबाई, तुमची रमाई आणि साहेबांची रामू. इतिहासाच्या मोठ्या पानावर माझं नाव फारसं दिसणार नाही, पण त्या पानाच्या कडेला माझे अश्रू सुकलेले आहेत. मी एका गरीब घरात संसार सुरू केला. घरात ना पुरेसे अन्न ना पैसा अडका. कधी कधी भाकरीचा तुकडा 4 भागात विभागावा लागायचा आणि माय म्हणून माझ्या वाट्याचा तुकडा मी मुलांच्या ताटात ठेवायची. माझी लेकरं, माझी कुशीतली लेकरं, रमेश, गंगाधर, इंदू असे एक एक करत मला सोडून गेली. मवा राजरत्न साहेबांचे लय आवडीचा. साहेब लय जीव लावायचे त्याच्यावर, पण बिना औषध पाण्याचा असंच सोडून गेला. ह्या हाताने म्या राजरत्नाचा निरागस चेहरा हातात घेतला, कुरवळला. लेकराच्या अंगावर शेवटच्या वेळी नवा कपडा सुद्धा गावला नाही. असा तो लय अभागी. मग साडीच्या पदराचा कापड लगेच फाडून लगेच त्याच्या निरागस देहावर टाकला. जगण्यासाठी औषधे भेटली नाही आणि मेल्यानंतर नवा कपडा सुद्धा गावला नाही. जगण्यासाठी औषधे भेटली नाही आणि मेल्यानंतर नवा कपडा सुद्धा गावला नाही. माझे साहेब, माझ्या राजरत्नासारख्या हजारो राजरत्नाचे रक्षक, समाजातील अन्यायग्रस्त लोकांसाठी लढणारा एकमेव माणूस म्हणजे माझे साहेब. लोकांसाठी खूप अभ्यास करायचे. मला नेहमी म्हणायचे, रामू, मला शिकायचं आहे. मला आपल्या लोकांसाठी आणि भारतातील प्रत्येकासाठी काही ना काही करायचं आहे. मी त्यांना कधीच अडवले नाही व कधी म्हटले नाही, घर बघा, संसार बघा. एक वेळ साहेबांचं पत्र आलं. साहेबांनी मला थोडंसं लिहायला आणि वाचायला शिकवलं होतं, म्हणून मी खुशखुशीत पत्र वाचायला घेतलं. लिहिलं होतं, रामू, 2 दिवस झाले मी उपाशी आहे. पोटात पावाचा एकही तुकडा गेलेला नाही. तुझ्याकडे थोडेसे पैसे असतील तर देशील का? नसतील तर कोणाकडून उसनवारी करून मला पाठव. इथून परतल्यावर स्कॉलरशिपचे पैसे आले की मी लगेच देऊन टाकन. रामू, मला तुझ्या आधारावरच हे स्वप्न पूर्ण करायचं आहे. रामू, मला साथ दे. खुशखुशीत घेतलेलं पत्र सुद्धा डोळ्यातील पाण्याने वाचू दिलं नाही. वल्ल केलं, भिजून गेलं. आहो, या डोळ्यातील पाण्याने सुद्धा ते पत्र वाचू दिलं नाही. म्या कष्ट केले, उपाशी राहिले, लोकांची टोमणे सुद्धा ऐकले, पण त्यांच्या स्वप्नाच्या आड कधी उभी राहिली नाही. त्यांनी जगाला संविधान दिला, लाखो लोकांना मान दिला, समानतेचा हक्क दिला, पण त्यांच्या संघर्षाच्या प्रत्येक पावलावर मी त्यांच्या सावलीसारखी उभी होती. माझ्या आयुष्यात सुख खूप कमी होते, पण अभिमान खूप होता, कारण मी एका महामानवाच्या स्वप्नासाठी माझं आयुष्य अर्पण केलं होतं. लोक त्यांना बाबासाहेब म्हणतात आणि मला रमाई बोलतात. मला एवढंच सांगायचं आहे, मान यशामागे एका स्त्रीचा शांतपणे त्याग असतो. जर बाबासाहेब आकाशातील तेजस्वी सूर्य असतील, तर मी त्यांच्या प्रकाशासाठी जळणारी शांत वात आहे. त्याग समजून घ्या, आईची माया ओळखा आणि स्वप्नासाठी लढायला शिका. जय भीम, जय भारत.